पुणे नाशिक रेल्वे मंत्री विखे व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव भेट। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पुणे नाशिक रेल्वे प्रश्नावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। मात्र त्यांनी 3 पैकी नेमक्या कोणत्या रेल्वे मार्गाचा नकाशा त्यांना दाखवला हे जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक असल्याची भूमिका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे। नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला 2020 नंतर गती देण्यात आली। फेब्रुवारी 2020 मध्ये मध्य रेल्वेकडून डीपीआर मंजूर झाला होता। त्यानुसार नाशिक, सिन्नर, संगमनेर, साकूर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी, हडपसर, पुणे असा मार्ग निश्चित करण्यात आला होता। या संदर्भात अनेक बैठका घेण्यात आल्या, मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आणि भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली होती। सरकारने 350 कोटी रुपये मोघम वाटले का? जेव्हा रेल्वेचे मार्ग तयार होत होते तेव्हा या सर्व अडचणींचा सारासार विचार झालेला होता। त्यातून व्यवस्थित मार्गही काढलेले होते। मग अचानक सरकार बदलल्यावर जीएमआरटी का आठवली? मार्गात बदल करण्याचे खरे कारण नेमके काय, याचा उलगडा होणे आवश्यक आहे। आज जी कारणे सांगितली जात आहेत त्या कारणांचा विचार केल्यावरच सेंट्रल रेल्वेने राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली होती। त्यातूनच नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गे होणार होते। मंत्री विखे पाटील यांनी नेमकी कोणती भूमिका मांडली आणि कोणता मार्ग सुचवला? आता आपल्या समोर 3 मार्ग आहेत। 2 मार्ग संगमनेर आणि अकोले तालुक्यातील आहेत, तर तिसरा मार्ग शिर्डीवरून आहे। विखे पाटील यांनी नेमक्या कोणत्या मार्गाचा नकाशा रेल्वे मंत्र्यांसमोर ठेवला आणि चर्चा केली याची स्पष्टता होणे आवश्यक आहे। नाशिक आणि पुणे थेट रेल्वेने जोडणे ही उद्योग, व्यापाराची, शेतीची आणि समाजाचीही गरज आहे। वाकडी वाट इथल्या विकासाला परवडणारी नाही। त्यामुळे रेल्वेच्या विषयावरून राजकारण करण्याची वेळ नाही। हा विषयही राजकारणाचा नसून या परिसराच्या भविष्याचा विषय असल्याचे नागरिकांची भावना आहे।